शिरूर लोकसभा आणि पूर्वतयारीची आजची ही बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सन्माननीय शिवसेना पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, पत्रकार बंधू आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, वेळ अधिकचा झालेला आहे आणि खरं तर ही कार्यशाळा आपल्या सर्वांची आहे। शिवसेना महाराष्ट्र राज्याचा एक शिस्तीचा पक्ष आहे की ज्या पक्षाची निर्मिती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमधून सुरुवात केली। लालबाग या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो। लालबाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मुंबई मार्केटला ज्यावेळेला आम्ही पादक्रांत झालो आणि शिफ्टिंग झाली वाशीला, त्या शिफ्टिंग मध्ये शिवसेनेचं मोठं योगदान राहिलं। मराठी माणसाला मुंबईमध्ये व्यवस्थापन करण्याचं काम शिवसेनेने केलं। आनंद दिघे साहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, सामीरबाई बरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि तालुक्यामध्ये आल्यानंतर आदरणीय शिवाजी आढळराव पाटील, आता आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल, 15 वर्षापूर्वी जर राष्ट्रवादीमधून बाहेर पडून 2004 ला सन्माननीय शिवाजीदादा आढळराव पाटलांनी जर प्रवेश केला नसता आणि शिवसेनेची जर ही लोकसभा लढली नसती तर कदाचित शिवसेनेला सातत्याची घरघर ही पुणे जिल्ह्यामध्ये राहिली असती। कारण शरद पवार साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्याला होतं, परंतु त्याची तमा न बाळगता पवार साहेबांना आव्हान उभं करणारं आणि संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये 3 वेळेचा हॅट्रिक निर्माण करणारे एकमेव खासदार जर ते कुठले असेल तर ते आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील आहेत। हे मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगितलं पाहिजे। हॅट्रिक तर झाली, पण आता आपली सर्वांची जबाबदारी वाढली। आपली जबाबदारी फार महत्वाची माझ्या मित्रांनो। त्याचं कारण असं आहे की यावेळेला चंग मानल्या काही लोकांनी की शिवाजी आढळराव पाटलांना रोखायचंय, पण शिवाजी आढळराव पाटलांना रोखण्यासाठी शिरूर लोकसभेची जबाबदारी ज्या ज्या लोकांनी उचलली आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अजून कल्पना नाहीये की शिवाजी आढळराव पाटील हे नाव प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या ध्यानात आणि प्रत्येकाच्या मनात आहे। जोपर्यंत सर्वसामान्य माणूस शिवाजी आढळराव पाटलांच्या पाठीमागे आहे तोपर्यंत शिवाजी आढळराव पाटलांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, पराभव होणं अशक्य आहे, पराभव होणं अशक्य आहे। पण आपली अधिकची जबाबदारी आहे। मला भाऊ आपलं कौतुक केलं पाहिजे, आपल्या सहकार्याचं कौतुक केलं पाहिजे, संतोष राणाचं कौतुक केलं पाहिजे, राजीव भाऊ आपलं आणि बाई आपल्या सर्वांचं त्याचं कारण सांगतो। सुरुवात झाली आहे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकांची, पण आपण मात्र माऊली शेठ जे कौतुक केलं हे राजसाहेब मी आज दादांशी बोलणार या गोष्टीवर, कदाचित पक्षाच्या प्रमुखाशीवर बोलणं होईल माझं आज। निश्चितपणे नारायणगावची परिस्थिती आपल्या सर्वांमुळं भरभक्कम आहे सांगायचा अभिमान मला वाटतो आणि मला त्याचं कौतुक करणं मला वाटतं की एवढी मोठी सभा चांगली कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण साकारली। शेवटी कार्यकर्ता त्याचा विश्वास आणि त्याची बांधिलकी आहे, हाच पक्षाचं सामर्थ्य आहे। मला आपल्याला सर्वांना सांगायचंय, काही आता रुमर्स उठतात। रुमर्स म्हणजे काय? रुमर्स या शब्दाचा अर्थ, अहो ते हडपसरला फार मोठी गर्दी कोल्ह्यांच्या मागे होती, हे कोण म्हणताय? आपली लोक आपल्याला सांगताय। कोणाचं तरी ऐकून आपल्याला सोपी गोष्ट सांगतो, आता आपल्याला काय करायचंय, निवडणूक आपल्या हातात आहे। आपल्याला सांगतो की हडपसरचा जबाबदारी योगेश टिळेकर आमदारांनी घेतलेली आहे, चांगलं लीड मिळणार आहे। पुढे आल्यानंतर भोसरी 3 दिवसापूर्वी आम्ही भोसरीला जवळ 3 तास बैठक झाली, त्याच्यामध्ये सगळे समज गैरसमज निघून गेले। भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचं भांडण काही खालून नव्हतं, ते वरून होतं। त्यांचं मिटलं, आमचं मिटलं।
त्यांचं एवढंच आहे की त्यांचं वरून मिटलं आणि आमचं खालून मिटलं. आता मिटलं ना सर्व. भोसरी उभी राहिली, सगळे नगरसेवक होते, जबाबदारी उचलली आणि महेश दादांनी सांगितलंय 1.5 लाखाचा लीड मोजून भोसरीमध्ये दिल्याशिवाय विधानसभा लढणार नाही हे सांगायचं काम आदरणीय महेश लांडेंनी केलेलं आहे. जबाबदारी उचलली ना आता सर्वांनी. बाबूराव पाचरणे भाजपाचेच आहेत, त्यांनी जबाबदारी घेतली आहे. सुरेश भाऊ गोरे आपले खेड आळंदी मतदारसंघाचे आहेत, ते कामाला लागले. शरद सोडणे आपल्याला कामाला लागले. मी आपल्याला सांगतो, आपल्या मनातल्या सपने कळून टाका. तुम्ही जेवढी लोक पदावर काम करता तुमची पद्धत तशीच. तुम्ही काम करायचं, आम्ही तुमच्या मागून काम करणार. इथं मी संघटना मानणारा खूप जबरदस्त कार्यकर्ता. तुम्ही जे सांगाल ते काम करायची जबाबदारी माझी आहे. तुम्ही जे म्हणाल, कारण शेवटी शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा कवच कुंडल राहिलेला आहे. कित्येक आमदार आले, कित्येक आमदार गेले, कित्येक खासदार आले, कित्येक खासदार गेले, कित्येक मंत्री आले, कित्येक मंत्री गेले, पण शिवसैनिक जागेवर राहिला आणि शिवसेनेचा झेंडा आब्यात राहिला हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. त्यामुळं आपण ही सगळी जबाबदारी उचलून कामाला लागलं पाहिजे. मनभेद असतात, परंतु ते मनभेद ते मतभेद ते तेवढ्या पुरते असतात. परंतु आता आपल्या घरातल्या आतमधली संघर्षाची लढाई नाहीये, ही लढाई आहे विरोधकांच्या समोर. शिवाजी आढराव पाटील तर फार मागे आहेत, ते उमेदवार म्हणून आपल्या पाठीमागे उभे आहेत. त्यांच्या पुढे आपली फौज उभी आहे, जी तुमची आमची फौज आहे. सर्व विरोधकांना अंगावर घ्या, छातीवर घ्या आणि मैदानामध्ये त्यांना या मातीमध्ये गाडा. त्याच्यासाठीच आजचा हा मेळावा आहे, मला आपल्या सर्वांना नमूद केला पाहिजे. शेवटी ही माती आपली आहे. शिवभूमीला एक वेगळ्या पद्धतीचा अधिष्ठान आहे. शिरूर लोकसभा हा मतदारसंघाचा एक वेगळ्या पद्धतीचा असलेला आविष्कार आहे. हा मतदारसंघ सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीवर राहिलेला आहे. कधी इथून मागच्या कालखंडामध्ये तुम्हाला खासदार पाहायला मिळालेला नाही, पण खासदारकी स्वस्त करणारं आपलं व्यक्तिमत्व आहे. मला सांगा, समजा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शोधायचं कुठं? इथून मागे ते कुठे भेटले नाही आणि इथून पुढे पुढे भेटणार. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, मातोश्रीला स्मरून सांगतो की मागच्या 15 वर्षामध्ये दर रविवारी लांडेवाडीला भेटताना कुठला खासदार असेल तर तो शिवाजी दादा आढराव पाटील जनतेसाठी उपलब्ध राहिलेले आहे. ही वास्तविकता आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून त्यांच्या अगोदर आपण आहोत. जी लढाई आहे ती आपली आहे, ती लढाई आपल्या संघटनेची आहे, ती लढाई माझ्या शिवसेनेची आहे, ती लढाई माझ्या मातोश्रीची आहे, ही लढाई माझ्या संघटनेची आहे. शिवाजी आढराव पाटलामुळे लढाई जायचं काही कारणच नाही. भले भले काही म्हणते, पण त्यांना सांगून टाका. काय सांगाल तुम्ही? खबरदार जर टाच मारून चाल पुढे चिंदड्या, खबरदार जर टाच मारून चाल पुढे चिंदड्या, उडविन राही राही एवढ्या. कारण शिवाजी आढराव पाटील चौथ्यांदा निवडून दिला तर केंद्रीय मंत्रिपदाचा दावा शिरूर लोकसभा त्या ठिकाणी ठोकल्याशिवाय राहणार नाही. ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या खात्यावर. मी खूप बोलू शकतो, पण आज माझी खूप भाषण पण झाली, माझा कसंही गेलेला आहे. परत कधीतरी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मांडेल. माऊली शेट्टी पॉइंट टू पॉइंट सगळ्या गोष्टी सांगितल्या, बैलगाडा सांगितल्या, विमानतळ सांगितल्या, सगळ्या गोष्टी सांगितल्या. माझी फक्त विनंती तेवढी आहे, बाळासाहेब ज्येष्ठ नेतृत्व आपल्यामध्ये बसलेलं आहे. बाळासाहेबांना मी तेव्हापासून जाणतोय, जसं मी नारायणगावमध्ये फिरायला लागलो. त्यांच्या खूप पूर्वीच्या काळामध्ये बाबूबाईंना त्यांनी खरं तर घडवलं, समाजाच्या उपयुक्त मुलांना केलं. कुठल्याही बापाला अभिमान असतो की आपला मुलगा कर्तृत्ववान झाला. आणि बाबूबाईंनी बाळासाहेबांच्या डोळ्यासमोर हे नारायणगाव मध्ये आपलं कर्तृत्व सरपंचाच्या लोकनियुक्त पदामुळं उभा करून दाखवला. हा त्यांचा अभिमान त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमवला आहे. ही बापाची सगळ्यात आयुष्याची जमेची बाजू असते. आणि म्हणून नारायणगाव आता जबाबदारीने कामाला लागले, प्रत्येक विभाग कामाला लागले, जुन्नर शहर कामाला लागलाय, नवे तर शिरूर लोकसभा कामाला लागलाय. स्पर्धा चालू आहे. लीड कोण कसं देणार? आंबेगाव काय करताय, खेड आळंदी काय करताय, भोसरी काय करताय, हडपसर काय करताय. कोणतं असं म्हणताय की जुन्नरचा उमेदवार आहे म्हणून जुन्नरचा उमेदवार आपल्याला भारी पडेल? नाही. शिवभूमीच्या उमेदवाराच्या भूमिकेमध्ये छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थाने काम सर्वसामान्यांसाठी केलेलं आहे. ती जबाबदारी आपण स्वीकारा. छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा घेऊन आज शिवसेना काम करते. इतक्या वर्ष
कधी जातीपातीचं राजकारण झालं नाही माझ्या मित्रांनो. आता खोट्या पद्धतीचा प्रचार करतायत. या सर्वांना निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीच्या असलेल्या घराघराच्या प्रचाराची व्यवस्था आपल्या मनामध्ये बाळगा. वरवरच्या भाषणांनी फार काही मत मिळत नाही. घरादारापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाला या मतासाठी बाहेर काढलं पाहिजे. त्यांची एक पुस्तिका आहे, शिरूर लोकसभेच्या आतापर्यंतच्या असलेल्या विकासकामाची पुस्तिका येते आहे. ती आपल्याला आमदार साहेब 2 आमदार भेटले, एक इथे एक तिथे. ही पुस्तिका आपल्याला घरापर्यंत पोहोचवायची, ही आपली जबाबदारी आहे. आणि मी पण ठरवलंय जेवढं होता येईल तेवढं पायपीट करायची आणि पायी पायी बरं का काकडे नेते प्रत्येकाच्या घरापर्यंत आपल्याला जायचं. रेव्हन्यू होतो, लोकांना बरं वाटतं, शिवसैनिक घरापर्यंत आला. आपण सर्वांनी हा संपूर्ण असलेला प्रचाराचा अधिभार आपल्या खांद्यावर घेऊन चालावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. तालुक्यामध्ये आणि संपूर्ण असलेल्या शिरूर लोकसभेमध्ये खूप चांगलं वातावरण आहे. विरोधकांचं ऐकायचं कमी करा आणि आपलं जास्त सांगायचं काम करा. तुम्हाला आता लेटेस्ट न्यूज सांगतो. लेटेस्ट एबीपी माझा यांनी सर्वेक्षण केलं आणि पहिल्या सर्वेक्षणची पहिली यादी बाहेर आली. लोकसभेच्या 48 उमेदवारांमध्ये कोण आघाडीवर आहे? शिवसेनेच्या 5 खासदारांच्या विजयामध्ये पहिलं नाव शिरूर लोकसभेच्या असलेल्या यादीमध्ये शिवाजी आढळराव पाटलांचं त्याच्या सर्वेमध्ये आलेलं आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आपण कामाला लागा. आपल्या सर्वांना उमेदीच्या शुभेच्छा देतो. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागते दुवा कधी फिरायचे, सदा तुझ्या पुढे उभी असे निशा, सदैव सैनिका पुढेच जायचे. शुभेच्छा देतो आणि मातोश्रीला तो असलेला आपला सन्मान आपल्या विजयाची दुर्वणीसाठी आपण तो राखून ठेवा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.